हा? पुन्हा पुन्हा होय देवा आहार घालायचं का बरं हो बरं केलं की. नाही नाही बरं ते सगळे म्हणजे कसं पुन्हा टिपते पुढे हेच बरं हो आहार घालायचं उद्योग कर. श्री राधे राधे श्याम श्री राधे काय घालू आपण? दुसरी आणली का तीच झालं का जमतं बरोबर श्री राधे राधे श्याम कर्पूर गौरव करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ॐ जय जगदीश हरि Look
कृपा करो भरता ओम जय जगदीश विषय विचारिता आपनो देवा श्रद्धावती बढ़ाओ सत्संग की सेवा ओम दीनबंधु दुःखहर्ता तुम ठाकुर मेरे स्वामी सुरक्षक मेरे अपने हाथ उठाओ अपनी शरण लगाओ द्वार खड़ा ओम जय जगदीश ओम जय जगदीश स्वामी जय जगदीश आप जनों के संकट आप जनों के संकट जम में दूर करे ओम जय जगदीश हरि ओम यज्ञेनेर्निवेदन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमाज्ञासन्नतेन ब्रह्महिमानश्च चन्ते यत्र पूर्वी साध्याः सन्ति देवाः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् सेवन्तिकावकुलचम्पकपाटलाब्ज पुन्नागजातिकरगृणशालपुष्पै बिल्वप्रवाल तुलसीदलमञ्जरीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद नानासुगन्धिपुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तो गृहाण परमेश्वर मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि श्रीप्राणपुरुषोत्तमाय नमः बोले बालकृष्ण भगवान की श्रीमद्भागवत महापुराण की श्री गंगा मैया गोरक्षनाथ भगवान समर्थ सद्गुरु श्री किशन बाबा महाराज सद्गुरु जोग महाराज हर हर जय जय श्री राम ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुदेव नमः ओम श्री सरस्वते नमः ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्त्यं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरान्
नवनीरदाभा पीतांबराधरुणबिंबफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहो न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदीपम्। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्रीमद् भागवत महापुराण की जय। सब संतन की हर हर जय जय श्री राधे श्याम। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे
बोल राधा गोविंद भगवान की, भक्तवत्सल भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की जय जय श्री राधे। नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाता दादो महामना, आहूय विप्रान वेदज्ञान स्नातः शुचिरलंकृतः। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांछित कल्पतरू श्री तडिद्युत विनिंदित पितांबरधारी श्री बालकृष्ण लालकी वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण। भगवान कृष्ण कन्हैयाच्या असीम कृपेने, व्रजेश्वरी श्री राधाराणींच्या असीम कृपेने, भगवान श्री गोरक्षनाथांच्या असीम कृपेने, सद्गुरु श्री किसन बाबांच्या असीम कृपेने, सद्गुरु जोग महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी करून साधू संतांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला भव्य दिव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा मोठ्या आनंदाने संपन्न होतो आहे। बोला राधे राधे। आज सोहळ्याचा या पंचम दिवस आपले सर्वांचे स्नेही आदरणीय बळीरामजी लांडे सर, तसेच त्यांचं कुटुंब, त्यांचा परिवार आणि समस्त ग्रामस्थ सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न होतो आहे। बोला जय श्री कृष्ण। पूर्व प्रसंगामध्ये आपण श्रवण करत आलेलो आहोत भगवान श्री बालकृष्णाचं जन्माचं चरित्र आपण श्रवण केलेलं आहे। कृष्ण कन्हैयाने जन्म घेतलेला आहे मामा कंसाच्या कारागृहामध्ये आणि जन्म घेतल्याबरोबर गोकुळाला गेलेले आहे। वसुदेवजींनी त्या बालकृष्णाला घेतला आणि गोकुळामध्ये नेऊन ठेवलं आणि त्या ठिकाणी जी माया जन्माला आली होती ती लाली तिला घेतलं आणि घेऊन आले। देवाला घेतलं वसुदेवाने डोक्यावर, त्यावेळेला जी काही पायामध्ये बंधनं होती, हातापायामध्ये, ती सर्वच्या सर्व बंधनं गळून पडली। उचलिला कमळापती पायीची बंधने गळती। देवाला उचलल्याबरोबर सगळे बंधनं गळून पडले। गोकुळामध्ये नेऊन ठेवलं आणि पुन्हा आल्यानंतर ही माया घेऊन आल्यानंतर गळून पडलेली बंधनं पुन्हा जशीच्या तशी अडकली। त्याचा भाव काय आहे? देवाला आपण घेतलं, देवाला आपलंसं केलं, जवळ केलं, डोक्यावर घेतलं तर बंधनं गळून पडले, निवृत्त झाले, नाहीसे झाले। आणि मायेला डोक्यावर घेतलं, मायेचा स्वीकार केला, परिणाम गळून पडलेली बंधनं पुन्हा अजून ती प्राप्त झाली, अंगाशी आली। देवाचा प्रभाव आहे बंधनं नाहीसे करणं, बंधनातून मुक्त करणं। देवाचं कार्य बंधनातून मुक्त करणं आणि मायेचं कार्य बंधनातून मुक्त झालेल्या जीवाला बंधनामध्ये पाडणं, बंधनात टाकणं, हे मायेचं कार्य दोघांचंही आहे। मग जीवाची इच्छा आपली जीवाला बंधनात राहायचं आहे की बंधनमुक्त राहायचं आहे? बंधनात राहायचं असेल तर त्याने मायेचा स्वीकार करायचा आणि बंधनमुक्त राहायचं असेल
तर देवाचा स्वीकार करायचा. बंधन मुक्त होण्याकरता काय करावं लागेल? तर देवाचा दास व्हावं लागेल. पण सर्व दुनिया जी आहे, सर्व जग देवाचा दास नाही होत. मग दास कोणाचा होतंय? हे जग मायेचा दास होतंय. ही माया संपूर्ण जगाला आपल्या तालावरती नाचवते. सर्व जग मायेच्या अधीन आहे आणि मायेच्या अधीन जग असल्या कारणाने ही जी माया आहे, मग त्या जीवाला आपल्या तालावरती नाचवते. तो जीवही मग त्या मायेच्या तालावरती नाचत आहे. या जीवाची इच्छा आहे या मायेच्या बंधनातून मुक्त होण्याची, पण जीव मायेच्या अधीन झालेला आहे. पण जीव मायेच्या अधीन असल्या कारणाने त्या मायेनं अधीन करून ठेवलंय जीवाला. ती जीवाला मुक्त होऊ देण्याची इच्छा ठेवत नाही. मायेची इच्छा नाही जीवाने मुक्त राहावं. तिची काय इच्छा आहे? जीवाने आपल्या अधीन राहावं. कुठल्याही सामान्य जीवाची सुद्धा इच्छा असते की सर्वांनी माझ्या अधीन राहावं. ही तर मोठी मालकी नाही माया. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या. फार कठीण अशा प्रकारची मोठी बलाढ्य आहे. आणि देव म्हणतात ही माझी आहे. दैवी हेशा गुणमयी, ती गुणमयी आहे. आणि मम माया, ती माझी आहे, माझी माया आहे. मग तिच्या बंधनातून मुक्त होण्याकरता काय करावं लागेल? मुक्त होण्याची तरी इच्छा आहे, मुक्त होता येत नाही. मग त्याच्यासाठी काही उपाय? तर ज्या जीवाला या मायेच्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे त्याने त्या मालकाचं भजन करायचं. जे मायेचं भजन करतंय ना जग, त्या जगाने मालकाचं भजन करायचं. एका सुंदर असं कवीने सांगितलं बघा, हिंदी कवीने. सगळं जग मायेचं भजन करतंय, पण तिच्या मालकाचं म्हणजे माधवाचं भजन कोणी करत नाही. माधव म्हणजे मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती. माधव म्हणजे लक्ष्मीचा पती, तिचं भजन कोणी करत नाही. आणि कदाचित जर त्याचं भजन केलं तर त्याने सांगितलेलं आहे, माया कोई सब कोई भजे पर माधव भजे ना कोय. पर जो कदापि माधव भजे तो माया चेरी होय. त्यांनी सांगितलं मायेचं सगळं जग भजन करतंय, माधवाचं भजन कोणी करत नाही. पण कदाचित जर जीवाने त्या माधवाचं भजन केलं तर माया चेरी होय. चेरी म्हणजे चेली, शिष्य, दासी. तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया. जर आपण तिच्या मालकाचं भजन केलं, माधवाचं भजन केलं, त्या कृष्ण परमात्म्याचं भजन केलं, तर माया दासी होते आणि पायाला लागते. सोपं साधन सांगितलं, शास्त्राने सांगितलं, साधू संतांनी सांगितलं. मग ही माया तुमची दासी होईल, पण त्याच्यासाठी तुम्हाला भजन करावं लागेल. रामकृष्ण हरी महामंत्र आहे, सतत त्याचं चिंतन करावं लागेल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अखंड नामचिंतन करा, ही माया तुमच्या पायाला लागेल. आणि एकदा का ही माया पायाला लागली, ही दासी झाली, सेवा करू लागली की सगळं जग तुमची सेवा करेल. आपण पाहतोय ना साधू महात्मे, साधू पुरुषांची सगळं जग सेवा करतंय. त्याचं कारण ही माया जी आहे त्यांची दासी झालेली आहे. त्याचं कारण त्यांनी भजन केलंय, ते भजन करत आहेत म्हणून सगळं जग त्यांच्या मागत होते. बोला जय श्री कृष्ण. हे कारण आहे. पुन्हा त्या ठिकाणी वसुदेव देवकी बंधनामध्ये अडकलेले आहेत. इकडे परमात्मा गोकुळामध्ये आलेले आहेत. हे देवाविन कोणालाही माहित नाही, फक्त वसुदेव देवकीला माहिती आणि देवांना माहिती. त्या ठिकाणी पहाटेच्या वेळेला
सर्व जागे झाले. यशोदा मैया जागी झाली आणि जागे होऊन पाहते तर त्या ठिकाणी लाला जन्माला आलेला आहे. अति आनंद झालेला आहे. नंद बाबांना त्या दासीनं जाऊन सांगितलं, बाबा तुला या वयामध्ये पुत्र झालेला आहे. नंद बाबांनी ऐकलं आणि नंद बाबांना अतिशय आनंद झाला. शुकाचार्य महाराज म्हणतात, मोठ्या मनाचा नंद बाबा आहे आणि त्यांना अतिशय त्या ठिकाणी पुत्र जन्माचा आनंद झालेला आहे. नंदस्वात्मज उत्पन्ने जाता लादो महामना आहूय विप्रान वेद ज्ञान स्नातः शुचिरलंकृत. नंद बाबांना मोठा पुत्र जन्माचा आनंद झालेला आहे आणि त्या आनंदाच्या भरामध्ये मग नंद बाबाने आहूय विप्रान वेद ज्ञान, संत आणि ब्राह्मणांना, विद्वान ब्राह्मणांना, वेदज्ञान म्हणजे ज्यांना वेदाचं ज्ञान आहे अशा महात्म्यांना, त्या ब्राह्मणांना बोलवून घेतलं. भल्या पहाटे शुचिरभूत झालेले आहे. स्नानादी करून, स्नान संध्या करून त्या ठिकाणी आले आणि या ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करून घेतलेलं आहे. स्वस्ती नो इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ती न पूषाः विश्ववेदाः स्वस्ती नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः बृहस्पतिर्दधातु. उच्च स्वरामध्ये या ब्राह्मणांकडून, महात्म्यांकडून वाचन करून घेतलेलं आहे. वाचयित्वा स्वस्तेनम जात कर्मात्मजस्य वै कारयामास विधिवत पितृदेवार्चनम तथा. विधिवत जे काही कर्म आहे, जातकर्म संस्कार आहे, नंद बाबांनी या ब्राह्मण देवतेंकडून करून घेतलेला आहे. आणि त्या ब्राह्मण देवतांना त्याच्या बदल्यामध्ये जे काही कर्म केलेलं आहे त्याच्या बदल्यात 2 लाख गायींचं दान दिलेलं आहे. धेनुनाम नियोते प्रादात विप्रेभ्य समलंकृते. अलंकारासहित त्या ज्या गायी आहेत त्यांचं दान दिलं. त्याच्यानंतर तिळांचे 7 पर्वत सोन्याने अलंकारांनी मढवून या संत ब्राह्मणांना दान दिलेले आहेत. तिलाद्री सप्तरत्नौघ शातकंभांबरा व्रतान. अशा प्रकारे आनंदाच्या भरामध्ये नंद बाबाने अनेक वस्तूंचं दान त्या ठिकाणी दिलेलं आहे. तो एक पर्वकाळ असतो पित्याकरिता, पुत्र जन्माच्या वेळेचा. या न्यायानुसार नंद बाबांनी त्या ठिकाणी हा मोठा उत्सव साजरा केलेला आहे. सर्व गोकुळवासियांनाही अतिशय आनंद झालेला आहे. आज गोकुळातलं जे सुख आहे त्याला सीमा राहिलेली नाहीये. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या लेखा अंत पार. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. हो, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. का बरं म्हटले? बाळकृष्ण नंदा घरी, त्याच्यामुळं सगळ्यांना आनंद झालेला आहे. अपार असं सुख गोकुळवासींना यांना झालेलं आहे. आज परमात्मा आलेला आहे. त्याच्यामुळे गोकुळामध्ये जेवढी काही गवळी आहेत, गवळणी आहेत, त्या गोपाळांना अतिशय सुख झालेलं आहे. परम सुख त्यांना प्राप्त झालेलं आहे. परमात्म्याने ते सुख प्रदान केलेलं आहे. परमात्मा आलेले आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांची ती मोठी मालकीन सुद्धा आलेली आहे. नारायण आलेत ना. मग नारायण आलेत म्हटल्यानंतर त्यांना काय बोलावं लागतंय का? त्यांना बोलवायची काय गरज नाही, ते आपोआपच येत असतात. कोण? त्यांच्या मालकीनीला काय बोलवायची गरज आहे?
मालकिनीला बोलवायची गरज नाही. मालकिनीला बोलवायचंय का? मालकाला बोलवा. कोण आहेत त्यांचे मालक? हे मालक ज्यांचं चरित्र आपण श्रवण करतोय, नारायण परमात्मा, कृष्ण परमात्मा आज गोकुळामध्ये आले. मग ते आल्यानंतर त्यांची जी मालकीण आहे लक्ष्मी माता न बोलावता त्या ठिकाणी आली. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. दैन्य दारिद्र्य दुःख सगळं निघून गेलेलं आहे. त्यांना त्रास वाटू लागला, कारण प्रत्येक घरी लक्ष्मी माता आली. लक्ष्मी माता येण्याचं कारण परमात्मा आलेला आहे. परमात्म्याला आपण डोक्यावर घेतलं, आपलं असं केलं, आपलं करून घेतलं की मग तिथं सुखाला पार नाही. लक्ष्मी माता त्या ठिकाणी नांदते म्हणून सगळे सुख त्या ठिकाणी प्राप्त होतात. म्हणून तुकोबारायांनी आपल्याला तेच सांगितलंय ना, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. एवढ्या करताच साधू संतांनी, तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं, तुम्हाला सुख पाहिजे तर तुम्ही देवाला आपलं करून घ्या. त्याच्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्त होणारच नाही. सुख पाहिजे तर देवाला आपलं करून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जग प्रयत्न करताना दिसत नाही, म्हणून तुकोबारायांना हे सांगावं लागलं, करून घ्या, देवाला आपलं करून घ्या. तुम्हाला मोठी संधी प्राप्त झालेली आहे. ही संधी पुन्हा प्राप्त होणार नाही. आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. पुन्हा काहीही घडणार नाही का? तर हे तो न घडे या नगरा, या नगराला येणं घडणार नाही पुन्हा. कोणत्या नगराला? हे मोठ्या नगराला आलात तुम्ही. हे फार मोठं नगर आहे, देहरूपी शरीररूपी नगर. हे काय पुन्हा प्राप्त होणार आहे का? आता फिरत 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 आलेला आहात. आणि आता जर आपण याच्यात नाही प्राप्त करून घेतलं, त्याची प्राप्ती नाही करून घेतली, तर आपल्याला पुन्हा कधी प्राप्त होणार नाही. आता नाही तर कधीच नाही. आता आपण प्राप्त करून घेतलं तर मग कायम आहे. घेतलं पाहिजे. हा मनुष्य देह पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. सगळ्या जन्माच्या शेवटी मनुष्य देह प्राप्त होत असतो. बहुता जन्मा अंती जन्मलासी नरा, देव तू सोयरा करी आता. बहुता जन्म अंती असं म्हटलेलं आहे, म्हणजे खूप जन्म झाले या जीवाचे. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. आतापर्यंत या जीवाचे म्हणजे आपले किती जन्म झाले त्याचं काही गणित नाही. माहिती आहे आपल्याला? काही माहित नाही. मागच्या जन्मात कुठे होतो काही माहित नाही. कोण होतो काही माहित नाही. बरं, पुढच्या जन्मात कुठे जाणार आहे काही माहित नाही. कोण होणार आहे माहित नाही. काही माहित नाही. पण आज मात्र मोठी संधी प्राप्त झालेली आहे. तर त्या संधीचं सोनं करायला शिकलं पाहिजे. संधी मिळाली ना, संधी दौडायची नाही, इतरत्र ती संधी घालवायची नाही. संधी मिळाली, मग आता त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. फार मोठी संधी आहे, पर्वणी आहे. तर आपण ते जे काही साध्य आहे ते प्राप्त करून घेतलं पाहिजे. बोला जय श्री कृष्ण. त्या ठिकाणी गोकुळवासी सुद्धा आज धन्य आहेत, आनंदित आहेत. परमात्म्याची आज प्राप्ती झालेली आहे. 1 वर्ष गोकुळामध्ये नंदोत्सव सुरू आहे. 1 वर्षापर्यंत. अचानक एक दिवस नंदबाबांच्या ध्यानात आलं की आपण दरवर्षी त्या कंसाला वार्षिक कर नेऊन देत असतो, तो या वेळेला मात्र देण्याचं ध्यानात राहिलं नाही. उशीर झालेला आहे. प्रजेचं कर्तव्य असतं, राजाने जो कर आकारलेला असतो तो वेळेवर त्याला नेऊन दिला पाहिजे. हे प्रजेचं कर्तव्य आहे. आणि राजाचंही कर्तव्य असतं. राजाचं काय कर्तव्य आहे, तर प्रजेनं जो कर दिलेला आहे त्या कराच्या बदल्यामध्ये ज्या प्रजेनं आपल्याला हा कर दिलेला आहे त्या प्रजेची सुरक्षेची व्यवस्था, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था, त्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याची व्यवस्था त्या कराच्या बदल्यामध्ये राजाने देणं हे त्याचं कर्तव्य आहे.
म्हणून नंदबाबा जे आहेत आपल्या सर्व मित्रांना बोलावतात उपनंदादिकांना आणि बोलावून सांगतात की हे बघा, या वेळेला आपल्या कर द्यायचं ध्यानात राहिलं नाही. तो कंसाला कर नेऊन दिला पाहिजे. आणि जर आपण कर वेळेवर नेऊन नाही दिला तर तो दुष्ट आहे. तो कंस फार दुष्ट आहे. कधी काय विघ्न उपस्थित करेल, काय संकट उपस्थित करेल, काय सांगता येत नाही. म्हणून आपण दिला पाहिजे, आपलं कर्तव्य आहे. आणि मग सगळ्यांना सांगितलं, ज्यांना ज्यांना आपला कर देण्याकरता यायचं आहे त्यांनी आपलं आपलं कराचं साहित्य आपल्या आपल्या बैलगाडीमध्ये भरून सकाळी पहाटे 3 वाजता तयार राहायचं आहे. पूर्वी बैलगाडीनं जावं लागत असायचं. आणि मग सगळे पहाटे 3 वाजता नंदबाबांच्या सोबत मथुरेला जाण्याकरता सज्ज झालेले आहेत. काही गोपाळांवरती गोकुळ रक्षणाची जबाबदारी नंदबाबांनी दिलेली आहे. त्यांना सांगितलं, आम्ही येईपर्यंत या गोकुळाचं रक्षण करा. गोपान गोकुल रक्षाय निरूप्य मथुरांगतः नंदः कंसस्य वार्षिक्यं करं दातुं कुरुद्वः. काही गोपाळांवरती गोकुळाच्या रक्षणाची जबाबदारी दिली आणि काही गोपाळ आपल्या सोबत घेऊन नंदबाबा मथुरेला आले. मथुरेमध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर जो कंस राजा आहे, कंस महाराज, त्यांनी मोठं स्वागत केलं नंदबाबांचं. नंदबाबा त्या ठिकाणी आल्यानंतर नंदबाबांना या कंसाने आपल्या जवळ बसण्याकरता घेतलं. कारण ही नंदराज आहेत. नंदबाबा म्हणजे सामान्य नाहीत. नंदराज आहेत, अधिकारी आहेत. देव त्यांच्या घरी जन्माला आलेला आहे. म्हणजे देव काही असा कोणाच्याही घरी जन्माला येत नाही. त्यांना काही वर्ष साधना करावी लागते. नंदबाबांनी अनेक जन्म साधना केलेली आहे. मागच्या काही जन्मामध्ये साधना सेवा करत आलेले आहेत आणि देवाकडे ही इच्छा प्रगट केली होती की माझ्या घरी तुम्ही यावं. वात्सल्य प्रेम देवाचं जे काही आहे त्या ठिकाणी प्राप्त व्हावं, इच्छा प्रगट केल्यामुळे आज परमात्मा नंदबाबांच्या घरी आहे. नंदराजांना जवळ घेतलेलं आहे कंसाने. आणि कंस महाराज बोलू लागले नंदबाबांना पाठीवरती थाप मारून, अरे नंदबाबा, तुला या ठिकाणी या वयामध्ये मुलगा झालेला आहे, तुम्हाला साधा निरोप सुद्धा दिला नाही. नंदबाबा घाबरले. म्हटले, माफ करा महाराज, आनंदाच्या भरामध्ये काही ध्यानातच नाही. त्याचं कारण असं आहे, म्हटले या वयामध्ये, आता 90 वर्षाचं वय, या वयामध्ये जराही आशा नव्हती की मला पुत्र होईल. पण ईश्वराची लीला आणि पुत्र जन्म, माझ्या ठिकाणी पुत्र झालेला आहे, लालाचा जन्म झाला. खुशीमध्ये मी तुम्हाला सांगण्याचं विसरलो. कंस म्हटला, अरे राहू दे, असू दे नंदबाबा, अरे तुझा पुत्र म्हणजे माझाच पुत्र आहे. तुझ्या आनंदामध्ये माझा आनंद आहे. बोला राधे राधे. आणि मग त्या ठिकाणी नंदबाबा ते भेटीचं कराचं साहित्य देऊन मथुरेमध्ये इतरत्र बाहेर फिरू लागले. तेवढ्यामध्ये वसुदेवांची भेट झाली. वसुदेवाने पाहिलं नंदबाबा या ठिकाणी फिरत आहेत. वसुदेवाने पाहिल्यानंतर वसुदेवांना चिंता वाटू लागली. वसुदेवांना कोणाची चिंता आहे? आपल्या लालाची. वसुदेवजी विचार करतात, मी माझ्या लालाला रक्षणाच्या हेतूने याच्या घरी ठेवून आलेलो आहे, गोकुळामध्ये, या नंदबाबाच्या घरी, आणि हा नंदबाबा इकडे मथुरेत फिरतोय. मग नंदबाबा जवळ आल्यानंतर राधे राधे जय श्री कृष्ण झालेला आहे. दोघांचाही राम राम श्याम श्याम झाला. आणि मग त्या ठिकाणी वसुदेवजी म्हणतात, अरे नंदबाबा, एवढ्या वर्षांनी तुला पुत्र झालेला आहे आणि तू कळवलं सुद्धा नाही. त्यावेळेला नंदबाबा म्हणतात, माफ कर भैया,
वसुदेवा, बघा नंद बाबा आणि वसुदेवजी एकमेकांना एकेरी भाषेत बोलतात. काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, नंद बाबा आणि वसुदेव हे बालपणीचे मित्र आहेत. आणि बालपणीचे मित्र कितीही मोठे झाले ना, 80 वर्षाचे 90 वर्षाचे जरी झाले, जर अचानक भेटले तरी एकेरी भाषेत बोलतात. बरोबर आहे ना? तसं आज नंद बाबा आणि वसुदेव एकमेकांना एकेरी भाषेत बोलतात. वसुदेव म्हणतात, अरे नंद बाबा, असू दे असू दे, तुला मुलगा झालेला आहे, तुला त्या पुत्र जन्माचा आनंद आहे, तर मलाही आनंद आहे, कारण तुझा पुत्र म्हणजे माझाच पुत्र आहे असं समज, म्हणून तो आनंद मलाही आहे. काय हरकत नाही. नंद बाबा म्हणतात, वसुदेवा, मी मात्र तुला सांगितलं नाही, त्याचं कारण आहे. त्याचं काय कारण आहे? अरे वसुदेवा, म्हटले मी असं ऐकलंय की तुला 6 पुत्र झाले होते आणि 6चे 6 पुत्र या दुष्ट कंसाने मारलेले आहेत. एक कन्या झाली, ती आकाशामध्ये उडून गेली, आणि 7वा तर गर्भातच नष्ट झाला, असं मी ऐकलंय. मग तुझे 6 पुत्र गेलेले आहेत, त्याचं दुःख तुझ्या अंतःकरणामध्ये आहे. मग तुझ्या अंतःकरणामध्ये हे दुःख आहे पुत्रवियोगाचं. त्याच्या पुढे एका पुत्राच्या जन्माची खुशी सांगण्याची हिंमत नाही झाली, म्हणून मी तुला सांगितलं नाही, म्हणून मला माफ कर. बघा परस्पर मैत्री कशी असते. मैत्री अशी असते, नंद बाबा आणि वसुदेवाच्या संवादातून आपल्याला शिकायला मिळतं. आपला मित्र जो आहे तो जर दुःखामध्ये असेल आणि आपल्या घरामध्ये कितीही सुख आनंद उत्सव असेल, तर त्या मित्राच्या दुःखामध्ये मित्राने सहभागी व्हावं, हा व्यवहार आहे. जरी आपल्या मनामध्ये आनंद आहे तरी सुद्धा मित्राच्या जीवनामध्ये दुःख आलंय ना, तर त्याच्या दुःखामध्ये आपण सामील व्हावं, त्याच्या दुःखाने दुःखी झालं पाहिजे. आणि कदाचित दुसरा मित्र आहे तो दुःखी आहे, पण आपला जो मित्र आहे त्याच्या घरी आनंद आहे, तर त्याने त्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हावं, त्याच्या आनंदाची चर्चा करावी. आणि हा जो सुखी मित्र आहे त्याच्या घरी आनंद उत्सव आहे, पण त्याने त्याच्या दुःखाची चर्चा करावी. परस्पर मैत्री असे असते, एकमेकांचं सुख दुःख वाटून घेतलं जातं, याला मैत्री म्हणतात. बोला जय श्री कृष्ण. आणि पुढं वसुदेवजी बोलतात नंदबाबांना. नंदबाबा वसुदेव जे आहेत त्यांना आपल्या पुत्राची चिंता आहे, म्हणून नंदबाबांना बोलतात, हे बघ नंदबाबा, तुला माहिती आहे मी ज्योतिष विद्येचा पंडित आहे, आणि आजकाल माझी ज्योतिष विद्या असं सांगते की लवकरच तुझ्या घरी काहीतरी संकट येतंय, तुझ्या पुत्रावरती काहीतरी संकट येतंय, म्हणून तू इकडे तिकडे फिरू नको, तू लवकर घरी जा. आता कोणाकोणाची शंका असते, आमच्या भागवत कथेत काही चिठ्ठ्या येतात, प्रश्न येतात. बीडला ज्या वेळेला पालवण चौकात पंचमुखीला भागवत कथा केली होती ना, तर त्या वेळेला ते पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं, कोणाचे काही प्रश्न या संबंधाने असतील तर चिठ्ठीवर लिहून पाठवत जा, मी व्यासपीठावरून जशी सद्गुरू बुद्धी देतील, कृष्ण कन्हैया बुद्धी देतील, तसं समाधान करण्याचा प्रयत्न करेल. यायचे. मग काही प्रश्न एक जणाचा असा होता, म्हटले वसुदेव देवकी तर कुठे आहेत? बंदी शाळेमध्ये. आणि मग नंदबाबांची रस्त्यावर भेट कशी काय झाली? बरोबर आहे, शंका ही बरोबर आहे. ही शंका बऱ्याच जणांची असू शकते इथं बसलेल्यांपैकी सुद्धा, कारण तुम्ही आतापर्यंत काय ऐकलंय की ते बंदी शाळेत आहेत कंसाच्या, आणि आता तुम्ही सांगताय की त्यांची भेट झाली, त्यांचा रामराम श्यामश्याम झालेला आहे. हे कसं? तर त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेला ही कन्या जी आहे माया कंसाच्या हातातून सुटून निष्ठून गेली होती ना, त्यावेळेला कंसाला कळालं होतं की यांचा काही दोष नाही, असा हा मायेचा प्रताप होता, मायेचा प्रभाव. आणि मग पुन्हा त्यांनी सोंग रचलं, त्या कंसाने नाटक केलं. फार नाटकी कंस, फार सोंगाड्या. राज्यही चालवायचे, प्रजेने मानलंही पाहिजे ना. सगळी प्रजा जर दुष्टच मानायला लागली तर चालायचा कसा?
हा कारभार चालत नाही, व्यवहार चालत नाही. दुष्ट माणसाला सुद्धा वाटतं की आपल्याला सगळ्या समाजाने मानावं, चांगलं म्हणलं पाहिजे, ही भावना असते आतली. कितीही दुष्ट असू द्या, त्याच्या वागण्यात धृष्टता असू द्या, दुष्टता असू द्या, कठोरता असू द्या, पण त्याच्या अंतःकरणात असं वाटतं त्याला की सगळ्या दुनियाने मला मानलं पाहिजे, ही भावना असते. चांगल्या माणसाची तर असतेच, पण दुष्टाची सुद्धा असते. का? त्याच्याशिवाय व्यवहार व्यवस्थित चालत नाही. म्हणून तेच त्याचं पांघरून घेतलेलं असतं चांगुलपणाचं. बरोबर आहे, घ्यावं लागतं. कंसही तसा नाटकी होता, फार सोंगाड आहे. त्याला वाटायचं या लोकांनी जर नाही मानलं तर अवघड होत जाईल. हे जर आपल्यातून विभक्त झाले, आपल्याला सोडून गेले तर परकीयाचं आक्रमण होईल. पूर्वी जरी राजेशाही असली तरी ती भीती होतीच. आज लोकशाहीमध्ये ती भीती राहिली नाही. बोला राधे राधे. पण भीती आहेच, लोकशाहीमध्ये सुद्धा ती भीती आहेच. जर लोकांनी नाही मानलं तर आपली वोटिंग बँक रिकामी होईल, त्या बँकेत काही राहणारच नाही. आपल्याला वोट मिळणार नाही तर कसं व्हायचं? मग त्यांनाही थोडं सोंग करावं लागतं, नाटक करावं लागतं. आजकाल तर लई सोंग चालले. सत्यात सगळ्यात पुढं कोण आहेत? भजन करणारे आहेत का दुसरेच आहेत? राजनीतीतले माणसं सगळ्यात पुढं, स्टेजवर तेच पुढं 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 पुढं, आणि रोज भजन करणारे पडले तिकडे पुढं. अशी परिस्थिती झाली. कलियुगाचा प्रभाव आहे. त्याचं कारण असं आहे, त्यांनाही वाटतं की या पब्लिकनं, समाजाने जिथं जास्त गर्दी तिथे येणार. जिथं छोटा सप्ताह आहे, छोटे माणसं आहेत, कमी लोक आहेत, गर्दी नाही, तिथे नाही येणार. तिथे लोडपट नाही करणार. का करणार नाही? तिथे कुठं लोक आहेत? एवढ्याशा लोकांनी काय भागत नाही, ही भावना आहे. जिथं पब्लिक असेल, कुठं गर्दी असेल, तिथं मग यांना बोलवायची गरज नाही. आम्ही येतो, आम्ही येतो, आम्ही देतो. काय देतो? तुम्हाला काय लागेल ते देतो. अरे गरीबाच्या सप्त्यात द्या. एखादा गरीब सत्कार्य करते तिथे द्या ना तुम्ही. तुमचं नावही होईल, तुम्हाला आत्मिक समाधानही लाभेल. समुद्रात पाऊस पाडून काय करायचं? असंही होतं ना बऱ्याचदा. गरजूला दिलं जात नाही. परिस्थिती फार भयंकर आहे. युगाचा प्रभाव आहे. ज्याला गरज आहे त्याला द्या. देणाराला समाधान वाटतं, घेणारा तर सुखी होतो, समाधानी होतो. पण देणारालाही मोठं समाधान असतं ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी. बरोबर. बोला राधे राधे. असो, आपली शंका होती की वसुदेव आणि नंदबाबांची भेट झालेली आहे त्या संबंधाने, तर या कंसाने त्यांना मुक्त केलं होतं त्याच वेळेला. आणि मग ज्या वेळेला त्यांना माहीत झालं काही वर्षांनी नंतर की हा जो कृष्ण कन्हैया आहे, नंदाचा लाला आहे, तो नंदाचा नसून तो वसुदेवाचा आहे, हे माहीत झाल्यानंतर पुन्हा त्यांनी बंदी शाळेत टाकलं. तोपर्यंत ते मुक्त होते. वसुदेव देवकींना तोपर्यंत मुक्त केलं होतं. पण एकदाही त्या कालावधीमध्ये वसुदेव देवकी आपल्या पुत्राला भेटायला गेले नाही गेले. एकदाही नाही गेले. काय माता पिता आहे तुम्ही म्हणाल. या माता पित्यांना दम कसा निघाला? आपलं पोरग संस्थेत जर टाकलं ह्या साळिंब्याच्या बाबाच्या, तर वर्षात 4 वेळा नाही 10 वेळा भेटायला येतात. ते काय कुठं वनवासात चाललंय का कुठं चाललंय? नाही, पण भेटायला काय आत्मा प्रेम असतं माता पित्याचं. मग एवढ्या वर्षात एकदाही गेले नाही. त्याचं कारण आहे की वसुदेव देवकींचं जे प्रेम आहे, पुत्राविषयी खूप प्रेम आहे, वात्सल्य प्रेम आहेच, पण ते प्रेम त्यांना प्रगट करायचं नाही, त्यांना ते उजागर करायचं नाही, ते गुप्त ठेवायचं. कशासाठी? या दुष्टापासून संरक्षण करण्यासाठी. जर कदाचित एखाद्या वेळेला गुपचूप जरी भेटण्याकरता गेले, त्याला जर माहिती मिळाली वसुदेव देवकी त्या पुत्राला भेटायला गेलेले आहेत, तर त्याला शंका येईल. त्याला भेटायला गेलेत म्हणजे काहीतरी गडबड आहे असं वाटेल. तो विचार करेल, कारण तोही साधारण नाही, फार चतुर आणि बुद्धिमान आहे. कंस साधारण नव्हता. कंस फार बलाढ्य, फार बुद्धिमान, फार पराक्रमी असा होता. खूप शौर्य त्याच्याकडे होतं. ओघाच देव कोणालाही मारायला कशाला येईल? आयऱ्या गैऱ्याला काहीतरी अधिकार, त्याच्याकडे सामर्थ्य असेल ना, तेव्हा देवाला स्वतः यावं लागतं. जुटूर कुटूरला तर ते पाठवतोय, कोणालाही पाठवतो, या म्हणतात काम करून. आपल्याकडे राजनीतीतले माणसं सुद्धा ना, साधारण माणसाला म्हणतात या बघून काय ते, नाही आटपलं तर मी येतो. तसं देवाचंही आहे. देव स्वतः येतो याचा अर्थ काहीतरी त्याच्याकडे आहे. तर असं सांगितलेलं आहे
हा कंस जो आहे सामान्य नाही, त्या कंसाच्या एकट्याच्या ठिकाणी 1000 हत्तींचं बळ आहे. 1000 हत्तींचं बळ कंसाच्या एकट्याच्या ठिकाणी. एवढा बलाढ्य कंस, बुद्धिमानही होता, चतुर होता, पराक्रमी, शौर्य सगळे गुण त्याच्याकडे ते होते. पण प्रवृत्ती दुष्ट असल्या कारणाने देवाला त्याला संपवावं लागलं. बोला जय श्रीकृष्ण. मग त्या ठिकाणी वसुदेवाने जशी शंका उपस्थित केली ना, की काहीतरी संकट तुझ्या घरी येतंय, हे ऐकल्याबरोबर नंदबाबांना चिंता वाटू लागली. देवाचा धावा सुरू केला, विष्णू सहस्रनामाचा पाठ सुरू केला, नामजप सुरू केला, हनुमान चालीसा पाठ सुरू केला. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सती हो लोक उजागर. करत 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 निघाले. नंदबाबा निघाले, पण त्याच्या अगोदरच एक मावशी जाऊन पोहोचली. पैजेचा विडा घेतला आणि गोकुळामध्ये जाऊन पोहोचली. जात असताना सुंदर असं देवीचं रूप धारण त्या मावशीने घेतलेलं आहे. काय नाव त्या मावशीचं? पोतना मावशी. नामदेवरायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. नाम म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना. म्हणलं पोरं विसावा देते जरा आपल्याला. ते म्हणते अजून आताच असतंय होय. विसावा आपल्याला तिथंच वड्याच्या कडीला. विसावा इथं नाही. नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. नामदेवरायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे त्या माऊलीचं, त्या मावशीचं. ती नंदाच्या घराला आली, पण येत असताना सुंदर असं देवीचं रूप धारण करून आली. पुन्हा येत असताना सांगितलेलं आहे की तिने आपल्या स्थानामध्ये भयंकर असं विष भरून आलेली आहे. कशा करता? त्या बालकृष्णाला मारण्याकरता. पण त्या विषाचा परिणाम होतो की नाही म्हणून अन्य जी बालकं आहेत गोकुळातील त्यांच्यावरती ती प्रयोग करू लागली. आणि मग गरीबाची ती लहान 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 बाळं मारल्यानंतर ती खूप रडू लागले, आक्रोश करू लागली, शोक करू लागली. दीन दुर्बळाची मारिता बाळके, करिता ती शोके, माय बाप दीन दुर्बळाची मारिता बाळकी. दीन दुबळ्यांचे, गरिबांचे ते बाळक मारल्यानंतर ते अतिशय शोक करत आहेत, रडत आहेत. देवाच्या लक्षात आलं. देवाने विचार केला, ही जर अशीच प्रयोग करत राहिली तर गोकुळातील माझ्या सगळ्या मित्रांवरती आपत्ती येईल, सगळ्या माझ्या मित्रांनाही संपवून टाकेल. म्हणून देवाने तिला मार्गदर्शन केलं, आपल्या वाड्यावर येण्याचं बुद्धी तशी दिली. त्या ठिकाणी विचारत विचारत यशोदेच्या वाड्यावरती आली आणि आवाज दिला, यशोदे. आता तो आवाज ऐकला, कधी आवाज हा ऐकलाच नव्हता, अतिशय मंजूळ आवाज. आता त्या राक्षसीचा आवाज कितीक मंजूळ असणार. तो आवाज ऐकल्यानंतर धावत दरवाजावरती आली. येऊन पाहते तर अपरिचयाची ही देवी दिसते आहे. कावरी बावरी होऊन तिच्याकडं टुकुर टुकुर ही यशोदा मैया पाहते डोळे फाडून. ती मावशी म्हणते, का ग यशोदे, असं काय पाहते? कधी न पाहिल्यासारखं. मला ओळखलं नाही? अगं मी तुझी सख्खी बहीण. पण यशोदेने कधी पाहिलंच नव्हतं. ती म्हटली, मी काय तुला पाहिलं नाही. पण यशोदा मनामध्ये विचार करू लागली,
तिला आपण पाहिलं नाही, ओळखीची नाही, काही नाही, पण विचारावं तू कोण, कुठली, काय, तर बिचारीला वाईट वाटेल का? एवढ्या आनंदाने पुत्र जन्माची बधाई घेऊन आलेली आहे आणि तिला जर आपण विचारावं तू कोण, कुठली, कशा करता आली, तर वाईट वाटेल. म्हणून वरून वरून तर स्वागत करते आहे, पण मनामध्ये शंका, कोण असेल, कुठली असेल. जगाला यश प्रदान करणारी यशोदा मैया आज मनामध्ये शंकित आहे, शंका आहे, पण स्वागत करते आहे. कारण गृहस्थ धर्मामध्ये तो आपला शिष्टाचार आहे, आपलं कर्तव्य आहे. कोणी जर अतिथी आला तर त्याचं आपण स्वागत करावं लागतं. आतमध्ये यशोदा मातेने बोलावलेलं आहे, बसण्याकरता आसन दिलं आणि मग त्या ठिकाणी ती पुतना मावशी यशोदा मातेला बोलते, का ग यशोदे, एवढ्या वर्षांनी तुला मुलगा झाला, तू साधं कळवलं सुद्धा नाही, कुठे आहे तुझा लाला? यशोदा मैया म्हणते, हे बघ, आताच त्याला न्हाऊ घालून बळद झोपी घातलेला आहे, त्याला तू जाग करू नको. कारण तो जर जागा झाला, काही केल्या रडता राहत नाही. रडते माझे बाळ ताने, समजाविता राहीना. त्याला कितीही समजावून घातलं, त्याची समजूत घातली तर ते राहत नाही, ऐकत नाही. म्हणून तू त्याला जाग करू नको. देवाने विचार केला, मी इथं जे आलेलो आहे गोकुळामध्ये, इथं काय झोपा काढण्याकरता आलोय का? देवाने मग उच्च स्वरामध्ये रुदन करायला सुरुवात केलेली आहे, रडण्याकरता सुरुवात केलेली आहे. ते पुतना मावशीने ऐकलं. मग पुतना मावशी यशोदा मातेला म्हणते, का ग यशोदे, अरे लाला तर जागा दिसतोय, तू म्हणते झोपलेला आहे. मग यशोदा मैया आतमध्ये गेली असताना काही पाहुणचार करण्याकरता, तेवढ्यात ही जी पुतना मावशी आहे स्वतः उठून पाळण्याजवळ गेली. पाळण्यातल्या त्या लालाला उचलून घेतलं आणि मांडीवरती घेऊन त्याला स्तनपान करू लागली. मग त्यावेळेला परमात्म्याने डोळे बंद केले. डोळे बंद का केले याचे 108 भाव विद्वानांनी भागवतामध्ये सांगितलेले आहेत. पैकी मी तुम्हाला 4-2 या ठिकाणी सांगतो. देवाने डोळे बंद का केले त्याचं पहिलं कारण असं आहे, देव विचार करतात, मी या गोकुळामध्ये आलेलो आहे माखन मिश्री खाण्याकरता, दही दूध लोणी खाण्याकरता, पण अजून लोणी चाकूनही पाहिलं नाही, लोण्याची तर चवही पाहिली नाही, तर ही मावशी आली कशा करता? विष पाजण्याकरता. मग डोळे बंद एवढ्या करता केले, डोळे बंद करून महादेवाचं स्मरण केलं. महादेवाचं स्मरण करण्याकरता महादेवाचं स्मरण करून महादेवाचं आवाहन केलं आणि म्हटले, महादेवा तुम्ही या आणि तुमचं तुम्ही विष प्या. तो अभ्यास आम्हाला नाही, तो तुमचा अभ्यास आहे. विष पिण्याचा अभ्यास कोणाचा आहे? महादेवाचा. बघा, समुद्र मंथनाच्या वेळेला ती परवा कथा झाली, काल आपल्याला विस्ताराने नाही सांगता आले, आपण सरळ सांगून गेलो. त्या समुद्र मंथनाच्या वेळेला जे रत्न निघाले त्याच्यातून विष, सुरुवातीला हलाहल विष निघालं होतं. मग विष निघाल्यानंतर ते भयंकर असं विष, भयंकर असा त्रास, त्या विषाचा प्रभाव खूप होता, भयानक होता. आता ही घ्यायचं कोणी? सगळे देव स्वार्थी, 33 कोटी देव. त्यांना देवाने, ह्या परमात्म्याने सांगितलं, घेता का थोडं थोडं? म्हटले आम्ही नाही घेऊ शकत. का? विष आहे, विष कुणी घेत असतं का? कधी घेऊन पाहिलं होतं का? म्हटले नाही पाहिलं. मग घ्या ना थोडं. देवतांना नाही पाहिलं नाही, पण ऐकलंय. काय ऐकलंय? विष घेतल्यानंतर विष घेणारा काय होत असतो? मरतो. हे ऐकलं, फक्त ऐकलंय होय, अनुभव तर काही नाही. मग देवाचं बी ऐकलेलं आहेच ना. देव पाहिला नाही, त्याचा अनुभव नाही घेतला, पण आहे म्हणून काय ऐकलंय. आतापर्यंत देव आहे म्हणून ऐकलंय का नाही? जसं विष कधी घेतलं नाही, त्याचा अनुभव नाही विषाचा, त्याचा अनुभव घ्यायची. लोक म्हणतात सगळ्याचाच काय अनुभव घ्यायचा असतो का? त्याचा परिणाम काय होतो काय नाही, अनुभव घ्यायचा नाही. विषाचा तुम्हाला अनुभव घ्यायचा नाही, देवाचाच काय अनुभव घ्यायचा आहे तुम्हाला? आहे का नाही? अनुभव तर रोजच आहे ना. स्वीकार करा ना त्याचा
त्याचा स्वीकार करा. जसं याचा स्वीकार करू शकत नाही आपण, विषाचा नाही स्वीकार करत, आज्ञानी सुद्धा स्वीकार करत नाही. त्याला जर माहीत झालं विष आहे, नाही घेत, तसं देवाच्याही बाबतीत स्वीकार करा ना. मग ऐकलेलं तर आहेच ना तुम्ही. असू द्या. बोला जय श्रीकृष्ण. त्यावेळेला देवांनी नकार दिला. 33 कोटी देव माघारी फिरले. देवा नाही घेऊ शकत. आम्हाला काय पाहिजे? अमृत पाहिजे, विष नको. अमृत तर सगळ्यालाच पाहिजे, विष कोणी घ्यायचं? म्हटले विष घेतल्याशिवाय अमृत नाही भेटत. म्हटले कोणाला तरी घ्यायला सांगा. कोण घेईल? सगळ्यांना विचारलं, नाही म्हणले. पण म्हणले महादेव इथं नाहीत, जाऊन विचारा त्यांना. कैलासात गेले सगळेचे सगळे. देव देव महादेव, देवांचे देव महादेव. सगळ्यांनी विनंती केली, महादेवा तुम्ही या आणि तेवढं विष घ्या. बाजूला पार्वती माता बसलेल्या होत्या. महादेवाने पार्वती मातेकडे बघितलं. म्हटले पार्वती ऐकलंस काय म्हणतात देव? विष घ्या म्हणतात. मी विष घेऊ? आता कोणती पत्नी म्हणाल आपल्या पतीला विष घ्या? 33 कोटी देव नाही म्हणायले. आणि इकडे घ्या म्हणून यांच्याकडे महादेवाकडे आलेत. आणि महादेवा विचारतायत. महादेवाने विचारलं कोणाला? पार्वती मातेला. आता पार्वती माता काय म्हणेल का विष घ्या आणि मरा? कसं म्हणेल? पार्वती मातेला कोड आहे. पण पार्वती मातेला आपल्या पतीचा प्रभाव माहिती, सामर्थ्य माहिती. मग पार्वती माता विनयाने त्या ठिकाणी महादेवाला म्हणते, महादेवा ज्याच्यामध्ये जगाचं हित आहे, जगाचं कल्याण आहे, ते तुम्ही करा. म्हणजे पार्वती तुलाही तेच म्हणायचे. महादेव फार हुशार आहेत, बुद्धिमान. आता देवादी देव आहेत ना, त्यांच्याकडे काय आपण हुशार आहेत काहीच कळत नसून आपल्या पुरते, स्वार्थापुरते आपल्याला काय कळत नाही. बरं आपल्याला आहे का कुठली तरी अक्कल? असं नाही नाही अक्कल म्हणे जाऊ नाही, ज्ञान ज्ञान असं म्हणलं बरं वाटतं. अक्कल काढायचं काय ते बरं नाही ना वाटत. नसतं पण ते म्हणता येत नसतं. आबा म्हणत जाऊ नाही तसं. गोड बोलत जावं, चांगलं बोलत जावं, बरं चालतं. जर खरं बोललं तर ते जमत नसतं. सत्य जे आहे ते कटू असतं आणि कटू नको असतं. कडू बरं आहे का? ते नको. गोड बोलावं, खोटं बोलावं पण गोड बोलावं. खरं बोललं तर ते लागतं, पटत नाही. म्हणतात ना राग येतो खरं बोलल्यानंतर. खरं बोलल्यानंतर कोणाला राग येतो? सख्या आईला राग येतो. तसं असं आहे. त्या ठिकाणी महादेव जे आहेत पार्वती मातेला म्हणतात तुझंही तसंच मत आहे असं दिसतंय. पार्वती माता म्हणतात नाही नाही महादेवा मी तसं म्हटलं नाही. मी तसं कुठं म्हटलं की तुम्ही विष घ्या म्हणून. मी एवढंच म्हटलं की सगळ्याचं कल्याण, जगाचं कल्याण ज्याच्यामध्ये आहे ते तुम्ही करा. जगाच्या कल्याणाकरता तुम्ही आहात ना, त्याच्यात आमचं कल्याण आहे. बोला जय श्रीकृष्ण. मग त्या ठिकाणी महादेवाने ते विष घेतलेलं आहे, त्याचा अभ्यास आहे हे देवाला माहिती आहे. महादेवाकडे ते सामर्थ्य आहे. पण ते विष प्राशन करत असताना सुद्धा महादेवाने आश्रय घेतलेला आहे. कशाचा आश्रय घेतला होता? राम नामाचा आश्रय घेतलेला आहे. रा म्हणून मुख उघडलं, विष प्राशन केलं आणि म म्हणून बंद केलं. विष खाली उतरूच दिलं नाही. कपाटवत बंद करून इथंच ठेवलं कंठात. आणि त्यांच्या कंठामध्ये काय आहे? राम नाम आहे. त्यांचा कंठ निळा झाला, विषाचा प्रभाव. कंठ निळा झाला म्हणून त्यांचं नाव आज सुद्धा काय आहे? निळकंठ. बोलिया निळकंठ भगवान की. ते कंठामध्ये धारण केल्यामुळं कंठ जळाला आणि तो निळा झाला. निळकंठ नाव पडलं, विषाचा प्रभाव. पण तर राम नामाचा आश्रय घेतला, त्याच्याने विषाचा शरीरावर कुठलाही परिणाम झाला नाही. आज देवानेही त्यांची प्रार्थना केली. महादेवाला सांगितलं महादेवा या, तुमचं तुम्ही विष पिऊन घ्या, आम्हाला लोणी खायचंय, आम्ही कायचं विष घेणार नाही. फार चतुर देवता हे विष्णू परमात्मा, कृष्ण परमात्मा. लवकर काय प्रसन्नही होणार नाही. गाडीत येताना बीडवरून आमच्या देवाचा विषय झाला, चर्चा झाली. म्हणले भोळ दैवत आहे महादेव, पटकन कोणावरही कृपा करणार. पण ही विष्णू परमात्मा कृष्ण देवता ही फार चतुर आहे. पटकन तिला किती बोलवण्याचा प्रयत्न केला करा, किती गोड बोला, किती स्तुती करा, नाही लवकर प्रसन्न होणार. बळबळणारी देवता नाहीच ही.
ऐक, फार परीक्षा घेणार भक्ताची, अशी ही देवता आहे. मग त्या ठिकाणी परमात्म्याने डोळे बंद केले. असो, महादेवाला त्या ठिकाणी बोलावलं, तुमचं तुम्ही विष प्राशन करा म्हणून या हेतूने. त्याच्यानंतर दुसरं काही कारण सांगितलेले आहे. दुसरं एक कारण असं आहे, परमात्म्याचे जे नेत्र कमळ आहेत, जे नेत्र आहेत, अतिशय चंचल आहेत. आणि परमात्म्याने विचार केला की या ठिकाणी ही जी मावशी आलेली आहे, ही आहे माया. हिने मायावी असं रूप धारण करून आलेली आहे. ही आहे मायावती, मायेचं रूप, मायेनं रूप धारण केलं म्हणून ही मायावती. आणि मी मात्र आहे मायापती. मी मायापती, मायेचा मालक आहे. मायावतीची माया मायापतीच्या समोर टिकत नाही. म्हणून देवाने विचार केला, माझी आणि तिची दृष्ट जर झाली, नजर झाली, एक नजर झाली, तर एक क्षणामध्ये हिची माया नष्ट होईल आणि ही आपलं असली रूप प्रगट करेल. म्हणून देवाने डोळे बंद केले. किंवा आणखी काही कारण असे सांगितली की आई लहान मुलाला औषध देत असताना, औषध कडू असतं, ते औषध पीत असताना ते बालक जे आहे ते डोळे बंद करतं. कडू औषध घेत असताना डोळे गच्च बंद करून पीत असतं. मग आजही विषाचा कडूवा घोट आहे, तो घ्यायचा आहे, तर मग डोळे बंद केलेच पाहिजे. डोळे बंद करून. कारण डोळे बंद का होतात? एखादा पदार्थ घेत असताना, वस्तू तुम्ही घेऊन बघितली का वस्तू? ती नाही का, काही माहित नाही. राधे राधे. कसलं तरी तोंड होत आहे त्या बालकाचं, म्हणलं बालकाचं. कारण ते काही एवढं व्यवस्थित नसतं, जिभेला त्याची सवय चांगली लागत नाही, काही नाही. डोळे बंद होतात म्हणून डोळे गच्च बंद केलेले आहेत. असे अनेक भाव आहेत. करता करता परमात्म्याने, शुकाचार्य म्हणतात, विषही प्राशन केलेलं आहे, दुग्धही प्राशन केलं, रक्तही प्राशन केलं आणि पंचप्राण ओढण्याकरता सुरुवात केलेली आहे. पंचप्राण आकर्षित करू लागल्यानंतर ती जी पोतना मावशी आहे, तिच्या मर्मस्थलावरती भयंकर वेदना होऊ लागल्या आणि मग ती ओरडू लागलेली आहे. सा मुंच मुंचालमिती प्रभाषिणी निष्पीड्यमानाखिल जीव मर्मणी विवृत्त नेत्रे चरणो भुजो मुहु प्रस्विन्न गात्रा क्षिपतिरुरोदः. मुंच 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 म्हणून ओरडू लागली. अरे मला सोड, मला सोड, मी पुन्हा यायची नाही. देव म्हणतात, मैया, एकतर मी कोणाला पकडीत नाही, आणि जर एखाद्याला पकडलंच तर पुन्हा सोडत नाही. अगोदर तर आपण कोणाच्या वाट्याला जात नाही, कोणाच्या वाट्यात जातच नाही. हा स्वभाव आहे माझा. परमात्मा त्या मावशीला सांगतात, मी तुझ्या वाट्याला काय आलो नाही, माझ्या वाट्याला तू आली. मग तू माझ्या नादी लागली तर मी तुझ्या नादी लागलो, आणि आपला नाद कोणी करायचा नाही. बोलिये वृंदावन बिहारी लाल की. आता मी जे पकडलेलं आहे तुला सोडणार, ते मुक्त करूनच सोडणार. म्हणून आज परमात्म्याने धात्रोचित गती या पुतना मावशीला प्रदान केलेली आहे. असा कृपाळू स्वभावाचा हा परमात्मा आहे. शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. अहो बकियम स्तनकालकूटम जिगांसया पाययदप्य साधी लेवे गतिं धातृचितां ततोन्यं संवादयादुं शरणं व्रजेम. पहा किती कृपाळू हा परमात्मा आहे. ती बकी राक्षसी, बकासुराची बहीण म्हणून बकी म्हटलेलं आहे तिला. ती राक्षसी आहे, तिच्या ठिकाणी एकही गुण नाहीये, सगळे अवगुण आहेत. मग तरी सुद्धा परमात्म्याने तिच्यावरती कृपा का केली? काय कारण आहे? त्या परमात्म्याने तिचा उद्धार केलेला आहे, माते समान गती प्रदान केलेली आहे. कोणी म्हटले ते अतिशय पवित्र असेल, पवित्र अवस्थेत राहणाऱ्या जीवाचा परमात्मा उद्धार करतो, त्यांना परमगती प्रदान करतो, म्हणून तिला ती गती प्रदान केली असेल तर म्हटले अजिबात नाही. तिचं नावच पूतना आहे. पूतना म्हणजे, पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, जे अजिबात पवित्र नाही, अशी पूतना.
किंवा दुसरा शब्द अर्थ सांगितलेला आहे पोतना शब्दाचा. पोतान नयती, पूत म्हणजे पुत्र, नयती नेणे, लहान लहान पुत्रांना बालकांना घेऊन जाते आणि त्यांचा प्राणहरण करते, असं तिचं कार्य आहे. कोणी म्हटले तिचं सामाजिक मोठं कार्य असेल म्हणून परमात्म्याने तिचा उद्धार केला असेल. म्हटले कार्य तिचं चांगलं नव्हतं. कार्य काय होतं? म्हटले लहान लहान मुलांना पळवून न्यायचं आणि मारून टाकायचं. म्हटले तिने उत्तम कुळामध्ये, परमार्थिक सात्विक कुळामध्ये जन्म घेतला असेल म्हणून परमात्म्याने तिचं कल्याण केलं असेल, उद्धार केला असेल. म्हटले असंही काही नाही. राक्षसी आहे, राक्षस कुळामध्ये तिने जन्म घेतलेला आहे. म्हटले तिचा आहार चांगला असेल, आहारावरती बरंच काही अवलंबून असतं. सात्विक आहार ग्रहण करत असेल, असंही काही नाही. रुधिराशना, रुधिर आहे अशण जिचं, रुधिरपान करायचे. रुधिर म्हणजे रक्तपान करायचे. हा तिचा आहार. आहार काय चांगला आहे हा? लहान लहान मुलांचं रक्तप्राशन करणं हा आहार चांगला नाही. कुठल्याही जीवाचं असू द्या, रक्तप्राशन करणं, मांस भक्षण करणं आदी हा आहार सात्विक नाही. शास्त्राने त्याचा निषेध केलेला आहे. हा आहार सात्विक जो माणसासाठी किंवा मनुष्य जन्माला आलेल्या व्यक्तीसाठी उपयोगी नाही आहे. मनुष्य शरीर धारण केलं त्यांच्यासाठी हा आहार नाही आहे. त्यांच्यासाठी शाकाहार आहे, शुद्ध सात्विक आहार आहे. म्हणून ही जी मावशी आहे हिचा जो आहार आहे हा सात्विक नाही. म्हटले मग परमात्म्याने कोणता गुण पाहिला? कोणी म्हटले तिचं आचरण ठीक नव्हतं, अवस्थाही पवित्र नव्हती, कार्यही चांगलं नव्हतं, चांगल्या कुळातही तिने जन्म घेतलेला नव्हता, आहार विहारही चांगला नाही, पण तिची भावना चांगली असेल. कधी कधी परमात्मा भावना पाहतो, बाकी काही पाहत नाही. भावना कशी आहे? तर म्हटले तिची भावना सुद्धा चांगली नव्हती. भावना काय आहे या देवीची? तर म्हटले जिघांसयापि हरे, लहान लहान मुलांना पळवून नेण्याची भावना. ही काही चांगली भावना आहे? ही वाईट भावना आहे. तिच्याने काही कल्याण होत नाही, त्याने तर अधोगती होते जीवाची. म्हटले मग हा दयानिधी परमात्मा कोणत्या त्या मावशीच्या गुणावरती प्रसन्न झालेला आहे? तर शुकाचार्य सांगतात की स्तनम दत्वाप सद्गतिं. परमात्मा म्हणतात ही मावशी कशी का असेना, पण हिचा व्यवहार मात्र माझ्या देवकी मैया सारखा आहे, यशोदा मैया सारखा आहे. म्हणून जी गती देवकी मैयाला द्यायची आहे, जी गती यशोदा मैयाला कालांतराने द्यायची आहे, ती आजच या मावशीला मी प्रदान करतो. म्हणून परमात्म्याने आज पूतना मावशीला परमगती प्रदान केलेली आहे. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. या ठिकाणी मग ही पूतना मावशी जी आहे तिचा उद्धार केला परमात्म्याने. पण ज्या वेळेला या पूतना मावशीने शरीर सोडलं ना, त्यावेळेला तिने तिचं असली रूप प्रगट केलं होतं. धिप्पाड देहाची ती पूतना मावशी गोकुळाच्या बाजूला परमात्म्याने नेऊन तिला पाडलेलं आहे, पडलेली आहे. त्या ठिकाणी ती पडल्यानंतर धाड दिशा आवाज आला. संपूर्ण जगामध्ये एकाच वेळेला भूकंप झाला. शुकाचार्य सांगतात राजन, ती एवढ्या मोठ्याने ओरडली मरणाच्या वेळेला की दश दिशा तिच्या आवाजाने गुंजून गेल्या. सर्व दिग्मंडळामध्ये कांठाळी बसलेली आहे. एवढा आवाज, तो आवाज यशोदा मैयाच्या कानावर सुद्धा आला. एवढा मोठा आवाज आल्यानंतर त्या ठिकाणी ती यशोदा मैया जी आहे घाबरली. धावतच पाळण्याकडे गेली. पाळण्याजवळ जाऊन पाळण्यात पाहते तर लाला नाही. घाबरली. मग छाती बडवून ओरडू लागली, रडू लागली, माझा लाला कुठे, माझा लाला कुठे, माझ्या लालाला कोणी नेले? म्हणून बाहेर येऊन पळते, इकडे तिकडे पाहते तर ती दूर अशी पूतना मावशी पडलेली दिसली, ती राक्षसी, आणि तिच्या धडावरती हा परमात्मा खेळतोय असं दिसलं.
ओरडू लागले. गोपाळ त्या ठिकाणी जे रक्षणाकरिता होते नंदबाबांनी ठेवलेले गोकुळाचे ते सर्वच्या सर्व धावत आले. त्यांनी लालाला खाली घेतलेलं आहे. यशोदा मैयाच्या स्वाधीन केल्यानंतर यशोदा मैयाने त्या ठिकाणी त्या लालाला गोमूत्रेन स्नानयित्वा ततः गोरज सार्वकम रक्षाम चक्रुश्च शकृता द्वादशांगेषु नामभिः. गोमूत्राने त्या लालाला स्नान घातले यशोदा मैयाने. गोमय म्हणजे गाईचं जे शेण आहे त्याच्याने त्याला स्नान घातलेलं आहे. त्याच्यानंतर बाल रक्षा स्तोत्र 8 श्लोकामध्ये या ठिकाणी येते. त्याचा पाठ यशोदा मैयाने केलेला आहे. यशोदा मैया फार सुशिक्षित होती बरं का, उच्च शिक्षित होती, खूप हुशार आणि विद्वान होती. खूप अभ्यास यशोदा मैयाचा, देवकी मैयाचा. त्याच्यानंतर आपल्याकडं मागे होऊन गेलेल्या जिजाऊ साहेब त्यांचा अभ्यास. मी लहान असताना शाळेत असताना चरित्र वाचलंय छत्रपतींचं 3री-4थीला असताना. त्याच्यामुळे सगळा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की जिजाऊ मासाहेब दररोज रामायण ग्रंथ वाचायच्या, भागवत वाचायच्या, पुराण ग्रंथांचं पारायण करायच्या, ज्ञानेश्वरी आदी करून ग्रंथांचा अभ्यास करायच्या. सतत पारायण त्या ठिकाणी त्या करत असायच्या. या सर बोलिए वृंदावन बिहारी लाल की. बोला जय श्री कृष्ण. म्हणून ही जी यशोदा माता जी आहे अतिशय विद्वान आहे. सर्व प्रकारचा अभ्यास आहे, उच्च शिक्षित आहे यशोदा मैया. पूर्वीच्या माता बघा खूप विद्वान असायच्या. बस असं खूप विद्वान असायच्या. आपण ऐकलेले आहेत प्राचीन भारतामध्ये माता खूप विद्वान असायच्या. त्या मानाने आता सुशिक्षित आहेत, फक्त संस्कार नाहीये, त्याच ज्ञान मात्र नाहीये. पण पूर्वीच्या मातांना खूप ज्ञान असायचं, शास्त्राचं ज्ञान असायचं, शास्त्राभ्यास केलेला असायचा. तसा यशोदा मैयाचा अभ्यास आहे. 8 श्लोकामध्ये आलेलं बाल रक्षा स्तोत्र त्याचा पाठ यशोदा मैयाने या ठिकाणी केलेला आहे. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की. त्याच्यानंतर तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी नंद बाबा मथुरेवरून आलेले आहेत. नंद बाबांनी त्या ठिकाणी येऊन पाहिलं तर ती मोठी राक्षसी मरून पडलेली दिसली. जे गोपाळ रक्षणाकरता ठेवलेले होते ते त्या ठिकाणी आले आणि म्हटले, नंद बाबांना बोलतात, अरे नंद बाबा तुझ्या घरी एक मोठी राक्षसी आली होती. फिर म्हटले ती राक्षसी तर त्या ठिकाणी मरून पडलेली आहे, पण तुझा लाला जो आहे ना एकदम सुरक्षित आहे. तो मात्र सुरक्षित आहे. लाला सुरक्षित आहे हे ऐकल्यानंतर नंद बाबांना बरं वाटलं. म्हटले माझा लाला सुरक्षित आहे ना. म्हटले हो बाबा, तुझा लाला एकदम सुरक्षित आहे, तू निश्चिंत राहा, काहीही चिंता करू नको. लाला नंद बाबांना आपल्या लालाची चिंता होती. मग नंद बाबा म्हणू लागले, तरीच म्हटलं पाहिलं माझ्या भजनाचा प्रताप. गोपाळांनी विचारलं म्हणजे. म्हटले अरे माझा मित्र वसुदेव ज्योतिष विद्येचा पंडित, जीवनामध्ये कधी असत्य बोलला नाही. त्याने शंका उपस्थित केली होती की नंद बाबा तू इकडे तिकडे फिरू नको, तुझ्या घरी काहीतरी संकट येत आहे. माझ्या मित्राची वसुदेवाची एक एक बात सत्य निघालेली आहे, कारण जीवनात कधी असत्य बोलला नाही. जी व्यक्ती जीवनामध्ये कधी असत्य बोलत नाही त्या व्यक्तीची कुठलीही गोष्ट असत्य होत नाही. जे काही बोलेल ते सत्य बोलत असतो, म्हणून त्याची वाणी सत्य होत असते. वसुदेवाने शंका उपस्थित केली आणि मी विष्णू सहस्रनामाचा पाठ सुरू केला आणि त्याचा प्रभाव त्या परमात्म्याने माझ्या लालाचं रक्षण केलं. मग गोपाळ म्हटले, हा नंद बाबा, तरीच आम्ही बराच वेळचं झालं विचार करत होतो की ही एवढी मोठी ही राक्षसी मरून कशी पडली असेल. वादळ आलं नाही, काही वारं आलं नाही, भूकंप झाला नाही, आवाज तर झाला, हिची धडकही कुठे बसलेली नाही, जशीच्या तशी सीधीच्या सीधी पडलेली आहे. पण मरून कशी पडली याचा विचार आम्ही बराच वेळचं झालं करत होतो. पण आता लक्षात आलं तो तुझ्या भजनाचाच प्रताप आहे, नामचिंतनाचा प्रताप आहे की ती राक्षसी मरून पडलेली आहे. बोला जय श्री कृष्ण. अशा प्रकारे परमात्म्याने पूतना मावशीचा उद्धार केलेला आहे. ही जी पूतना वधाची कथा आहे, शुकाचार्य सांगतात जो कोणी श्रद्धेने वर्णन करेल किंवा श्रवण करेल
तर त्याला परमात्म्याची पराभक्ती प्राप्त होईल. एतत् पूतना मोक्षम, एतत् पूतना मोक्षम कृष्णस्यार्भकमद्भुतं शृणुयात् श्रद्धया मर्त्यो गोविंदे लभते रतिं, गोविंदे लभते रतिं. शुकाचार्य म्हणतात परमात्म्याची पराभक्ती प्राप्त होते आणि परमात्म्यामध्ये त्याची प्रीती त्या ठिकाणी होते. ही फलश्रुती शुकाचार्यांनी या कथेची या ठिकाणी सांगितलेली आहे. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. दिव्य अशी ही कथा या ठिकाणी संपन्न होते. या ठिकाणी आजच्या कथेचं वैशिष्ट्य परमपूज्य अतिशय विद्वत व्यक्तिमत्व आपले व्यासजी महाराज, गोविंद देवगिरीजी जे कथाव्यास आहेत, व्यास महर्षी आहेत, त्यांचा फार मोठा वेदव्यास प्रतिष्ठान आळंदीला आश्रम आहे, ज्यांच्याकडे आमचा डबा असायचा जेवणाचा संस्थेचा. त्यांचे अतिशय स्नेही आणि त्यांच्या सानिध्यामध्ये राहणारे जे आता आपल्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सानिध्यामध्ये राहणारे आपले अमोलजी, आडनाव विसरलो, अमोलजी दायमा सर हे महाराज या ठिकाणी आलेले आहेत. ते फार मोठे गायक आहेत, फार मोठी सेवा त्यांच्या कथेमध्ये त्या ठिकाणी ते सेवा देत असतात. ते आज आपल्या या कथेसाठी उपस्थित आहेत. हे आपलं सर्वांचं परम भाग्य आहे. बोला जय श्री कृष्ण. हो चालतंय, एक छोटस भजन आपण या ठिकाणी, हो 2 मिनिट. आणि त्याच्यानंतर आपलेच सर्वांचे स्नेह आदरणीय, ज्यांनी बराच काळ विद्यार्थी घडवण्यामध्ये दिलेला आहे, आदरणीय रंगनाथजी मोकाशी सर, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. बोला जय श्री कृष्ण. तर या ठिकाणी सर आलेले आहेत, तर एक 5 मिनिटांचं भजन या ठिकाणी सर गातील. त्यांना विनंती आहे त्यांनी आपलं भजन या ठिकाणी येऊन सादर करावं. सर या. टाळाची बी साथ जमते. टाळाची बरोबर बाई आहे ना, टाळी बाईला बस. श्री राधे. कृष्ण भगवान सुंदर मेघ श्याम, कृष्ण भगवान सुंदर मेघ श्याम, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान. कृष्ण भगवान सुंदर मेघ श्याम, कृष्ण भगवान सुंदर मेघ श्याम, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान. आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी, आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी, पंढरीच्या वारीला जातो वारकरी, पंढरीच्या वारीला जातो वारकरी. आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी, पंढरीच्या वारी
दिसतो किती छान, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान. कृष्ण भगवान सुंदर श्याम, कृष्ण भगवान सुंदर मेघश्याम, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान. कटीवर नेसले पितांबर पिवळे, कटीवर नेसले पितांबर पिवळे, कपाळावर शोभे बुक्का गुलाल रे, कपाळावर शोभे बुक्का गुलाल रे. कटीवर नेसले पितांबर पिवळे, कपाळावर शोभे बुक्का गुलाल रे, कपाळावर शोभे बुक्का गुलाल रे. तुळशीच्या तुळशीच्या हाराने वाकली हो मान, तुळशीच्या हाराने वाकली हो मान, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान. कृष्ण भगवान सुंदर मेघश्याम, कृष्ण भगवान सुंदर मेघश्याम, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान. रुसूनी रुक्मिणी गेली असे दूर, रुसूनी रुक्मिणी गेली असे दूर, कृष्ण मुरारी तिला शोधुनी बेजार, कृष्ण मुरारी तिला शोधुनी बेजार. रुसूनी रुक्मिणी गेली असे दूर, कृष्ण मुरारी तिला शोधुनी बेजार, कृष्ण मुरारी तिला शोधुनी बेजार. देवाला देवाला पाहुनी हसते किती छान, देवाला पाहुनी हसते किती छान, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान. कृष्ण भगवान सुंदर मेघश्याम, कृष्ण भगवान सुंदर मेघश्याम, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान, पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान पंढरीनाथ भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की. हर हर महा जय जय श्री राधे. जय हो. धन्यवाद सर. 10 मिनिटांची सुट्टी होईल.